वाटलं होतं राजा शिवाजी हा चित्रपट घडणार आहे, पण सरते शेवटी हा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो. राजा शिवाजी चित्रपट भले एक्झिक्युशन मध्ये कमी पडत असेल, पण तो आपल्या आयडिओलॉजीशी कुठेच कॉम्प्रोमाइज करत नाही किंवा कुठेच समतोल साधण्याचा प्रयत्न करत नाही. चित्रपटात अशा बऱ्याच गोष्टी ज्या तुम्हाला निराश करतील, पण तो चित्रपट कुठेच टॉर्चर करत नाही. चित्रपटात बक्कळ पैसा कमवणार आहे माहिती नव्हतं, पण तो एक्झिक्युशन मध्ये एवढा कमी पडेल हे वाटलं नव्हतं. रितेश देशमुख यांनी चित्रपटात 200% दिलंय, पण ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कुठेच कन्व्हिन्सिंग वाटत नाही. त्यांची हावभाव, त्यांची देवबोली आपल्याला कुठेच सॅटिस्फाय करत नाही. चित्रपटाच्या फर्स्ट हाफ मध्ये दादोजी कोंडदेव यांचा अक्षरशः विसर पडलाय. एक सीन काय, एक साधा उल्लेख सुद्धा नाहीये. चित्रपटा प्रकरणांमध्ये विभाजित ज्याचा इम्पॅक्टही जाणवत नाही आणि तो इम्प्रेसही करत नाही. जेव्हा 50 करोड 100 करोड एवढे मोठे आकडे चित्रपटाशी जोडले जातात ना, आपसूक अपेक्षा वाढतात आणि चित्रपट हा त्याच ठिकाणी निराश करतो. चित्रपटात वाघनखांचा उपयोग फक्त अफजल खानापुरता मर्यादित नाहीये, तो चित्रपटामध्ये बऱ्याच ठिकाणी दाखवलाय. चित्रपटाची कमकुवत बाजू या चित्रपटाची कास्टिंग आहे. चित्रपट त्याच ठिकाणी निराश करतो. चित्रपटात रितेश देशमुख यांनी स्वतःचं समर्पण 200% दिलंय, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत ते कुठेच पचनी पडत नाही. जेनिली आणि अभिषेक यांना मराठी संवाद बोलताना किती त्रास होतो हे आपल्याला चित्रपट बघताना ठळक जाणवून येतं. चित्रपट जर कुठे पीक करत असेल तर तो आहे अजय अतुल यांनी चित्रपटाला दिलेल्या संगीतामध्ये. अक्षरशः त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट काम केलंय आणि याच्यानंतर मी म्हणतो ना की मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ऐतिहासिक चित्रपट जर बनणार असतील ना, तर अजय अतुल यांनीच त्या चित्रपटासाठी काम करावं हीच माझी इच्छा आहे. एकंदर काय तर मोठे सेट, खराब व्हीएफएक्स, खराब एक्झिक्युशन आणि सोबतच रितेश देशमुख यांचा मीडियोकर परफॉर्मन्स या चित्रपटाला कमकुवत बनवतात. वाटलं होतं मी चित्रपट बघताना टाळ्या आणि शिट्ट्या वाजवेल, पण पूर्ण चित्रपटगृह माझ्यासोबत शांतच होता.